नमस्कार. रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मोत्याची महिरप. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती, लाल मोती, कात्री, तंगूस आणि सुई. सुरुवातीला आपण 9 मणी घालून घ्यायचे. त्यामध्ये सुरुवातीला एक लाल मणी, 2 पांढरे मणी, एक लाल, परत 2 पांढरे, परत एक लाल आणि परत 2 पांढरे, असे एकूण आपण 9 मणी घेतलेले आहेत. एक लाल, 2 पांढरे, एक लाल, 2 पांढरे आणि परत एक लाल आणि 2 पांढरे, असे एकूण 9 मणी घेतले. आता आपण ही जी वरची लाल मणी आहे त्या लाल मणीच्या खालच्या बाजूनी सुई काढायची आहे. अशा प्रकारे आता इथे 3 पांढऱ्या मण्या घ्यायच्या, परत एक लाल मणी, परत 2 पांढऱ्या, त्याची खालची जी लाल मणी आहे त्या लाल मणीच्या खालच्या बाजूनी सुई काढायची. अशा प्रकारे आता इथे परत 2 पांढरे, एक लाल आणि परत 2 पांढरे, त्याची वरची लाल मणी आहे त्या लाल मणीच्या खालच्या बाजूनी सुई काढायची. अशा प्रकारे खालच्या बाजूनी 2 मण्या आणि वरच्या 3 मण्या. आता वरून परत वरच्या बाजूने घेताना परत 3 मण्या घालायच्या. 3 मण्या पांढऱ्या, एक लाल मणी आणि परत 2 पांढऱ्या मणी. तर खालच्या लाल मणीमधून सुई खालच्या बाजूने काढायची. अशी वरच्या बाजूला प्रत्येक वेळेस 3 मण्या घातलेल्या आहेत आपण. आता खालच्या बाजूने घेताना 2 पांढऱ्या मण्या, एक लाल मणी, परत 2 पांढऱ्या मण्या, परत वरच्या लाल मणीमधून खालच्या बाजूने सुई काढायची. आता परत वरच्या बाजूने करताना 3 मण्या घ्यायच्या. परत एक लाल मणी, परत 2 पांढऱ्या मण्या, या खालच्या बाजूनी आपण 2 मण्या घातलेल्या आहेत, वरच्या बाजूनी 3 मण्या, असं पूर्ण आपण 13 करून घेऊयात. अशा प्रकारे 13चे आपण 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13चे असे 2 पट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता पुढे करताना आपण सुरुवातीला जसं केलं तसंच आपण हे 7 करून घ्यायचे आहेत. 7 मण्यापर्यंत 7 फुलापर्यंत आपण करून घेतलेलं आहे. आता वरच्या बाजूला आपण 3 मण्या घालत होतो, आता इथे मात्र 2 पांढऱ्या मण्या घालायच्या. थोडी विंड चेंज झाली इकडे आणि परत 2 मण्या. आपण सुरुवातीला 3 मण्या घालत होतो, आता इथे 2च घातलेले आहेत. परत खालच्या बाजूने घ्यायचं, खालच्या लाल मणीमधून काढायचं आहे. आणि आता खालच्या बाजूने आपण अगोदर 2 मण्या घेत होतो, आता इथे 3 मण्या घ्यायच्या. म्हणजे उलट करायचंय. आपण जर सुरुवातीला कसं वरून 3 मण्या घेऊन खाली 2 घेत होतो, तर खालच्या बाजूने 3 मण्या घेऊन एक लाल मणी, परत 2 पांढऱ्या मणी, आता वरच्या लाल मणीमधून काढायचंय. आता परत तसंच करायचं. वरून आता परत 2 मणी,
म्हणजे अर्ध्या 7 फुलापर्यंत आपण खालून 2 मणी आणि वरून 3 मणी घेतलं. आता पुढचे 7 आपण वरच्या बाजूने 2 मणी आणि खालच्या बाजूने 3 मणी असं फुल करून घेणार आहोत. अशी 14 करून घेऊयात. 14 फुलापर्यंतचे. या महिरपला आकार असा व्यवस्थित येत जातो. असा आकार येतो. अशी आपण 14 पर्यंत करून घेऊया. अशी आपण करून घेतलेले आहेत. अगोदरचे जे आपण 13 फुलांच्या असे 2 पट्ट्या करून घेतल्या होत्या ते आता हे तिन्ही एकमेकाला जोडायचे आहेत आपल्याला. त्यासाठी आपण तेराचं जे आपण केलेलं आहे त्याच्या वर जे 3 मण्या आहेत त्याच्या दुसऱ्या 2 मणीमध्ये सुई घालून वायर काढायची आपण. आता इथे 3 पांढऱ्या मण्या घालायच्या आणि 3 लाल मण्या. आता 3 लाल मण्या वर सोडून खालच्या पांढऱ्या एका मणीमधून सुई काढायची खालच्या बाजूला आणि इथे परत आता 2 पांढऱ्या मण्या घालायच्या. दुसरं जे गोल आहे आपण केलेलं ते पण वरचे जे 3 मण्या आहेत हे जे वरचे 3 मण्या आहेत त्याच्या 2 मण्यामधून सुई काढायची. अशा प्रकारे. आणि इथं मध्यभागी एक लाल मणी घालायचा. लाल मणी घालून जे वरचे जे पांढरे आपण घेतले होते अगोदर त्यामधून काढून पूर्ण फुल करून घ्यायचं. असं इथे गाठ मारून घ्यायची. तसंच पुढे पण जोडायचं आहे आपल्याला. जोडून घेऊया आपण तसंच सेम. तर पण वरची जी 3 मण्या आहेत त्याच्या 2 मणीमधून सुई काढली. परत 3 पांढऱ्या मण्या घातल्या. परत 3 लाल. वरची जी लाल 3 मण्या आहेत त्याच्या 2 मणीमधून सुई काढायची. इथे एक लाल मणी घालायची मध्ये. अशा प्रकारे तिन्ही आपण एकमेकाला व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. हा महिरपचा एक भाग झाला. तसाच आपण एक दुसरा करून घेऊया. असे 2 भाग करून घेतले आपण. आता ते आपल्याला हे आपण नेहमी फुल केलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे फुल केलेलं आहे महालक्ष्मीच्या हारमध्ये. तेच फुल इथं करून घ्यायचं आहे. ते फुल आपण आता हे जोडून घेऊया. त्या वरच्या बाजूनी लाल मणीमधून सुई काढायची. पांढरा मणी घालायचा. हे फूल आपण अगोदर केलेलं आहे व्हिडिओमध्ये मागच्या. तुम्ही तिथे पण बघू शकता. महालक्ष्मीच्या हारामध्ये आपण हे फूल केलेलं होतं. असं जोडून घ्यायचंय. ह्या बाजूला कसं जोडलं तसंच ह्या बाजूला पण जोडून घ्यायचंय. एक कळीमध्ये सोडायची आणि इकडे जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे महिरप तयार झालेला आहे. धन्यवाद.